चेरी याच नावाच्या फळांसाठी प्रसिद्ध असलेला एक वृक्ष आहे. हा रोजेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव प्रुमस ॲव्हियम आहे. युरोप, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्रिटन, टर्की, वायव्य आफ्रिका आणि पश्चिम हिमालयात समुद्रसपाटीपासून सुमारे 2500 मीटर उंचीवर याचा प्रसार झालेला दिसतो. भारतात मुख्यत्वे काश्मीर, कुलू, सिमला येथे हा लागवडीखाली आहे. चेरी हा पानझडी वृक्ष सुमारे 20 मीटरहून अधिक उंच वाढतो. याच्या खोडाची साल लालसर तपकिरी असते आणि आडव्या खवल्यांनी सुटून निघते. फांद्या कमी उंचीवर फुटलेल्या असतात. पाने लांब, लोंबती, दत्तूर, खालच्या बाजूला केसाळ आणि कोवळेपणे लुसलुशीत असतात. ऑक्टोबर महिन्यात पाने गळतात. गळताना पानांचा रंग केशरी, गुलाबी किंवा लाल होतो. फुले पांढरी, बारीक देठाची व चवरीसारख्या फुलोऱ्यात एप्रिल-मे मध्ये येतात. फुले द्विलिंगी असून त्यांचे परागकण मधमाशांद्वारे होते. फळे बोरांप्रमाणे आठळयुक्त, लाल, गोलसर व गुळगुळीत 1 ते 2 सेंटीमीटर व्यासाची, लहान आणि आंबट गोड असतात. फळे पौष्टिक आणि स्तंभक असतात. गोड फळे मुखशुद्धीकरिता आणि आंबट फळे जेवणात वापरतात. चेरीच्या प्रुनस ॲव्हियम शिवाय अनेक जाती आहेत. जपानमध्ये फुलांसाठी प्रसिद्ध असलेले चेरीचे वृक्ष प्रुनस प्रजातीतील सेरुलॅटा, लॅनिसियाना, सिबोडाल, एडोएन्सिस इत्यादी जातींचे आहेत. या वृक्षांना एकेरी वा दुहेरी, गुलाबी वा पांढरी फुले येतात. फुलांनी बहर आलेला चेरी वृक्ष अतिशय सुंदर दिसतो. धन्यवाद.